आम्ही सध्या चांदे लसापूर जो नवो ब्रिज बांधता त्या ब्रिजाचेर आसा आणि हांगा जर पळयत जाल्यार काम हे खूप स्लो आसा आणि हे काम म्हाका दिसना की ह्या म्हयन्यांत किंवा फुडल्या म्हयन्यांत कंप्लीट जातले अशें खरीच लोकांची हांगा खूप गैरसोय जातली अशें म्हाका दिसता. तरी पूण हांव एक रिक्वेस्ट करता की PWD खातें आसा तेंच्यांनी हांगा येवन सायट इन्स्पेक्शन करपाचें आणि लोकांची जी गैरसोय आहा ती दूर करपाची. जो तेंच्यांनी एक टेम्पररी जो रोड केल्लो आसा हो रोड सुद्दां पावस पडल्या कारणान एकदम भरोन उदक वयता तेच्या आनी गाडयो सुद्दां वचपाक ती भरपूर त्रास जातले. आतां इतलो पावस पडटा आनी फुडें पावस खूब पडपाचो आहा ताका लागून तेंच्यांनी जाता तितलो बेगीनच्या बेगीन हेचेर लक्ष घालून हे जी गैरसोय आहा दोनूय गांवांची हसापूर आनी चांदेल ती तेंच्यांनी मोकळी करून दिवपाची आनी काम जाता तितले फास्ट करपाचे इतलेंच हांव सांगूंक सोदतां. आणि सध्या पळय सोशल मिडियाचेर हे जेन्ना व्हायरल जाले पळय रस्तो व्हांवन गेलो आणि त्या सोशल मिडियाचेर काही लोक म्हणटा की कांयच गैरसोय जावची ना तेका पर्यायी रस्ते आसात हेचेर कितें सांगूंक सोदता तुमी? पळोवंक गेल्यार हांगा पर्यायी रस्तोच दिसना. जो पर्यायी रस्तो केल्लो तेंच्यांनी तोच आतां पावसान सगळो भरलेलो आसा. जे पावसाचे 2 दीस जालो पावस पडला पूण ज्या 2 दिसान जो पावस पडला त्या पावसान जर तो पर्यायी रोड पळयत न्ही जाल्यार तो सारको पाण्यान भरलेलो आसा. थंय आनी पर्यायी रोड ना. दोनूय गांवांचें कनेक्शन आसा येवपा वचपाचें हें खंय तरी म्हाका दिसता आनी 4 दिसांनी किंवा 8 दिसांनी हें बंद जातलें अशें दिसता. ताका लागून तेंचे जाता तितलो रोड बेगीनच्या बेगीन काम करून दोनूय गांवांक येरादारी करपाक मोकळे करपाचें. ह्या संदर्भात तुम्ही PWD एका डिपार्टमेंटाक मेळ्यात ऑफिसरांक आमी कित्याक आयज हो पूल लायट व्हेहिकलांक ओपन करता म्हणून अशें एक आमदारानूय म्हटलेलें पूण तो शक्य जालो ना कित्याक फाल्यां पुलाक कितें प्रॉब्लेम जाले जाल्यार परत त्रास जातले. गेले 2 दीस सामकें आयकोंक येलें की हो रोड येरादारी ओपन करतले म्हणून पूण पळय जी परिस्थिती जाल्यार आनीक 2 म्हयने हांगा येरादारी जावपाची शक्यता ना. तेन्ना आमी आतां PWDक मेमोरंडम घेतले वचून पेडणे ऑफिसाक दोतोर आसतलो आमच्या बरोबर आमी सगळे टीम मेळून PWD मेमोरंडम इश्यू दिवपाचो आसा. आनी हे रोडाचें काम एक्चुअली पयलीं जावंक जाय आसलें. कित्याक म्हणटा सांग हे म्हाका दिसता आमदार रोवलो ह्यो फक्त कमिशना खातीर रोवलो आसलो. हे लेट जालें म्हणजे कमिशना खातीर हे काम उरलें आसलें पयलीं. आमदाराक खबर नासतली बाबा पावस आतां पडपाचो आसा किंवा PWD हांकां खबर ना पण खंय तरी रगाटलें काम आमदार म्हळ्यार रगाटलें आनी हे आतां हे करप हाजे वयल्यान गाडयो सोडप म्हणजे मातशें डेंजर आसा. आमी सादे घराचो स्लॅब जाता 22 दीस तरी आमी हे करता दवरता. हेजेर म्हाका दिसता आमदारान हे सांगता पळय आमदार ओपन करता आमदाराक रायट आसा ओपन करपाक पूल ह्यो एक्चुअली हेका जावंक जाय 22 दीस जावंक जाय. आनी आतां तुमी पळयता आसतलें कितें आमी गेल्या हेका येयल्ले आमदारा वांगडा येयल्ले तेन्ना आश्वासन दिल्लें जेन्ना हे पूल बांदता पळय निवडून येयलो काय पूल बांदता म्हण सांगलें. आतां तो निवडून यो परत हे रोवपा खातीर हे नाटकां करता सगळीं अशीं आतां लेट ही कामां करता पळय निवडून येवन परत हे करपा खातीर लोक हुशार आहात ते जाणा आतां कितें करपाक जाय पळय ते बरोबर जाणा ते करून हे लोक दाखयतले. लोकांक हांव मागणी करता हेंच्या लोकांक सगळ्यांक की हे हाल अशें करूंक जायना. पेडणेकरांचे हाल करता असल्यानी मुद्दाम म्हूण हे करता अशें जाल्लें आसा हे. आनी हे हांव म्हणटा आतां पावस येवच्या हे जावंक जाय आसलें एक्चुअली कितेंच जावंक ना. हेंच्यान बेगीन ओपन केल्यार सुद्दां डेंजर आसा. तुमी पळोवपाचें खंय कितें मिडिया मार्फत तुमी दाखोवपाचें. हय हय. आता हे घातलो पळय हेका कॉन्क्रीट घातले कितले दीस जाले? एक 12 दीस जाले. 12 दीस जाले. ह्या संदर्भात तुम्ही आमदाराकडे उलोवंक नासलो काल येऊन गेलो मरे तो की पूल ओपन पण त्याचे आम्ही म्हणजे किती कसं धरले हेवी व्हेकल जो आहा न्हू ते हा. बंद दवरचे. बंद 2 दवरचे. व्हीलर 4 व्हीलर आनी सोडून ते आता समज हाचेर 2 व्हीलर 4 व्हीलर सोडले जाल्यार काय प्रॉब्लेम जावचो ना ना. तशें काय ना ना, प्रॉब्लेम. तशें काही तुम्ही गॅरंटी दितात? हय आमचे तशें गॅरंटी म्हणजे कितें हा. ऑलमोस्ट आमचे तितको हे आसा ब्रिजाची कॅपॅसिटी आहा. Yes. आणि हो आता सारकोच पूल जावपाक नोट जे एमर्जन्सी जर उदो न्हंयचेर इले No, sir, PWD. कोण तो सर नाव डेजिग्नेशन मिथुनाचे म्हणजे तो कितें म्हणटा? अलाव करतले विथआउट टेस्टिंग करूच्या पयलीं ब्रिज टेस्ट जाला ना. मागीर विथआउट टेस्टिंग तुम्ही म्हणजे एमर्जन्सी जर कितें न्हंयचेर उदक वाडले जाल्यार हेचेसून आमी 4 व्हीलर आनी 2 व्हीलर सुट्टले. तुम्ही कित्या खातीर विजीट केल्यात आणि कितें इश्यू? एक जो इश्यू असलो की हो
पूल जो बांधपाक घेतलो तो लेट स्टार्ट जालो आणि आता तर पहिले ते अर्धे काम झालेले असा रोड सुद्धा सारको आपला ते सायटीची जी वॉल आसा ते काम जावंक शकता पण सकयलो जो रोड हा तो म्हाका दिसता पावस जाय पर्यंत थांबा पर्यंत शक्यताच ना जावपाची तशेंच जेन्ना हो रोड कंप्लीट जाल्या नंतर तेका रोडाची टेस्ट करची पडटा जशें ते सांगता पयलें ते काम पयलें हे पावस सोंपल्यानूच काम स्टार्ट जातलें अशें दिसता म्हाका आणि ह्या कारणान जो सायटीचो जो हे केलो कोणतरी रोड केलो तो पळय तो आतां ऑलरेडी 2 दिसांनी काबार जाल्लो आहा ते सगळे वणटी पडलेले आहा त्या रोडार सो म्हाका दिसना आनी लोकांक खूब त्रास जातले आनी कदाचित अशें तो जर उदीक जर रावलें तर मागीर जो संपर्क आहा तो गांवांत तुटतलो. नमस्कार. आम्ही सध्या आहोत हसापूर चांदेल हा जो मुख्य पूल आहे या पुलाचे जरी बांधकाम युद्ध पातळीवर सुरू केले असले तरी आज जर या ठिकाणी जर स्थिती बघितली काल या ठिकाणी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी भेट देऊन हा पूल हलक्या वाहनासाठी खुला करण्याचं जाहीर केलं होतं परंतु तसं ते शक्य नाही. जे आपला कमान आहे पुलाची कमान असते आणि त्याला कॉन्क्रीट घालून अजून 22 दिवस उलटले नाही आणि जर या पुलावरून तर अवजड वाहने गेली तर धोका निर्माण होऊ शकतो. शेवटी कंत्राटदारावर सगळी जबाबदारी येऊ शकते. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आपले डॉक्टर संजय कोरगावकर नरेश कोरगावकर आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी पुलाला भेट देऊन काय स्थिती आहे ती सर्व सविस्तर माहिती जे काम या ठिकाणी कंत्राटदार करतात त्यांच्याकडे जाणून घेतलेली आहे. भविष्यात ते आता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभागाकडे जाऊन चौकशी करणार आहे. या ठिकाणी जो पर्यायी रस्ता केला होता तोही रस्ता कालच एका पावसाने वाहून गेला होता त्यामुळे लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते परंतु सोशल माध्यमातून काही प्रतिक्रिया देताना तशी काहीच गैरसोय होत नसल्याचाही काही जण दावा करतात परंतु प्रत्यक्ष जर या ठिकाणी आपण बघितलं तर हा पूल जोपर्यंत पूर्ण होत नाही तेव्हा पर्यायी जो रस्ता आहे तो पर्यायी रस्ता अत्यंत धोकादायक ठरू शकतो. मोठा पाऊस आला तर जो रस्ता केलेला आहे तोही रस्त्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्या नजरेतून सरकारने आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर ज्या अर्थी जे काम युद्ध पातळीवर सुरू केलेले आहे त्याच पद्धतीने काम करून पूल पूर्ण झाल्यानंतरच हा पूल खुला करावा अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.